मंडळी, आपली लहान मुलं म्हटलं ना की आपल्याला त्यांच्याविषयी इतका जिव्हाळा असतो की आपलं मूल कुठेही मागे राहू नये, शाळेत छान शिकावं, आयुष्यात खूप मोठं व्हावं, कुठलीही अडचण त्यांना येऊ नये, या सगळ्या गोष्टींचा सतत आपण विचार करत असतो. आणि यामुळेच आपल्याला वाटतं की आपल्या मुलाने इंग्लिश देखील अगदी व्यवस्थित बोलावं, कुठेही मागे राहू नये. त्यामुळे मी लहान मुलांशी रोज इंग्लिशमध्ये कसं बोलता येईल याची वाक्य सांगत असतेच. पण आजचा व्हिडिओ जरासा वेगळा आहे, कारण आज मी तुम्हाला लहान मुलांसोबत अगदी उठल्यापासून ते झोपेपर्यंत काय काय वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता, म्हणजे थोडक्यात डेली रुटीनची वाक्य लहान मुलांसाठी आपण मराठीमध्ये अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे इन्स्ट्रक्शन्स देतो ती वाक्य तुम्ही आपल्या लहान मुलांशी कशी इंग्लिशमध्ये बोलायची आहेत हे मी सांगणार आहे. आणि हो, तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं वय काय आहे हे मला जरूर कमेंट करून सांगा. सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला. पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या चॅनलवर आपण खूप सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. आपलं फर्स्ट सेंटेन्स इज गुड मॉर्निंग, म्हणजे शुभ प्रभात. ओके, उठल्यावर तुम्ही गुड मॉर्निंग असं म्हणू शकता. ओके, गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर तुला नीट झोप लागली का असं विचारायचं असेल, तुला नीट झोप लागली का, डिड यू स्लीप वेल, डिड यू स्लीप वेल. किंवा उठ असं म्हणायचं असेल, चला उठा, गेट अप, गेट अप असं म्हणू शकता. तुझे दात घास. ओके, तुझे दात घास ला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात, ब्रश युअर टीथ, ब्रश युअर टीथ, ब्रश युअर टीथ. ओके, हे दूध संपव, हे दूध संपव कसं म्हणणार आहात इंग्लिशमध्ये, फिनिश दिस मिल्क, फिनिश धिस मिल्क. किंवा ड्रिंक युअर मिल्क अँड फिनिश इट, ड्रिंक युअर मिल्क अँड फिनिश इट. ओके, हे बघा ना, नेहमीचे आपण रोजचे हे वाक्य आहे, चला उठा उठा शाळेला, लेट झाला, चला दात घासा, दूध प्या, हे आपण पटपट बोलतो. हेच फक्त तुम्हाला आता इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, म्हणजे लहान मुलांच्या कानावर इंग्लिशचे शब्द पडतील, इंग्लिश वाक्य पडतील. ऑलराईट, सो तुमच्याकडून सुद्धा थोडेसे एफर्ट्स गरजेचे आहेत. ठीक आहे, चला नाश्ता करा, हॅव युअर ब्रेकफास्ट, हॅव युअर ब्रेकफास्ट किंवा ईट युअर ब्रेकफास्ट. ऑलराईट, आता जा आणि अंघोळ कर, नाव गो अँड टेक अ शावर, नाव गो अँड टेक अ शावर. आता इकडे पण बघा, मी शॉवर असं म्हटलं नाही आहे, बरोबर आहे, नाव गो अँड टेक अ शॉवर असं पण म्हणू शकता. पण थोडंसं फ्लुएंट साऊंड करायचं असेल ना, शॉवरच्या ऐवजी काय म्हणा, शार. ओके, नाव गो अँड टेक अ शार. तुझे पाय स्वच्छ धु, वॉश युअर लेग्स प्रॉपरली. ओके, वॉश युअर लेग्स प्रॉपरली. तुझे शाळेचे कपडे घाल, वेअर युअर स्कूल युनिफॉर्म, वेअर युअर स्कूल युनिफॉर्म. तुझे केस विंचर, कोम्ब युअर हेअर, कोम्ब युअर हेअर. आणि सेंटेन्सेस आपण बघणारच आहोत, पण मला सांगावं असं वाटतं की तुमच्या मुलाचे एज तुम्ही अजूनही कमेंट नसेल केलं तर जरूर करा, कारण मी नेक्स्ट टाईम ना एज वाईज सुद्धा व्हिडिओ करेन. म्हणजे लहान मुलांसाठी वेगळी वाक्य, थोडंसं तुमचं मूल मोठं असेल तर मला वेगळी वाक्य बनवायला, किंवा कॉलेजमध्ये असतील किंवा परदेशी असतील, म्हणजे वेगळ्या वेगळ्या एज ग्रुप्समध्ये असतील, थोडक्यात तर मला एज ग्रुप नक्की सांगा, तशा प्रकारची मी वाक्य नेक्स्ट टाईम आणू शकेन. ऑलराईट, येस. सो तुझे केस विंचर, कोम्ब युअर हेअर, कोम्ब युअर हेअर झालं. चला चला लवकर करा, आपण म्हणतो ना, चला लवकर करा, हरी अप, हरी अप. ओके, हरी अप. आपल्याला उशीर होतोय, वी आर गेटिंग लेट, वी आर गेटिंग लेट. तुझी बस लवकरच येईल, युअर बस विल कम सून, युअर बस विल कम सून. तुझं दप्तर, बाटली आणि डबा घे, टेक युअर बॅग, बॉटल अँड टिफिन, टेक युअर बॅग, बॉटल अँड टिफिन. मित्र मैत्रिणींशी भांडू नको, डोंट फाईट विथ युअर फ्रेंड्स, डोंट फाईट विथ युअर फ्रेंड्स. सध्या माझी मुलगी पण शाळेला जाते आणि इतकं टास्क झालेलं आहे, खूप लहान आहे ती, शी इज 2.8 year old, नर्सरी सुरू केलेली आहे, 1 आठवडा झाला आहे शाळा सुरू होऊन, आणि इतकी रडारड आणि टॉईजवरून तर भांडणं होतातच. पण मग तिला हे रोज सांगावं लागतं, प्लीज डोंट फाईट विथ युअर फ्रेंड्स. ओके, सो अगदी हे कॉमन वाक्य आहे, शाळेत असेल किंवा संध्याकाळी तुम्ही खाली नेत असाल मुलांना खेळायला, डोंट फाईट विथ युअर फ्रेंड्स, हे तर सारखंच सांगावं लागतं, कारण ते इतके शेअर करत नाहीत, हे ते बऱ्याच गोष्टी असतात, मॉम्स रिलेट करू शकतात डेफिनेटली. सो हे वाक्य आपल्याला रिपिटेटिव्ह सांगावं लागतं, डोंट फाईट विथ युअर फ्रेंड्स. ओके, तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत तुझा डबा वाटून खा. ओके, शेअर युअर टिफिन विथ युअर फ्रेंड्स, शेअर युअर टिफिन विथ युअर फ्रेंड्स.
श्रीनिधीनी जस्ट लास्ट वीक मला सांगितलेलं, बाजूच्या एका दादानी म्हणे माझा टिफिनमधलं थोडंसं खाल्लं. मी म्हटलं वा छान, तू खाल्लं का त्याचं टिफिन? ती म्हटली नाही. म्हणजे ही सगळ्यांना टिफिन वाटून नेणाऱ्यातली आहे, दुसऱ्यांच्या टिफिनमधलं ही काही खात नाही. सो मला सारखं सांगायला लागतं तिला की यू फिनिश युअर टिफिन, ईट युअर टिफिन, इट्स ओके इफ यू शेअर, बट देन फिनिश वॉट एव्हर यू हॅव ऑर ईट वॉट युअर फ्रेंड्स गिव्ह यू, जे काही आहे. सो लहान मुलांना खूप इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात, कारण जोवर आपण त्यांना इन्स्ट्रक्शन देत नाही तोवर त्यांच्या ते कळणार नाही त्यांच्या माइंडला की ओके हे असं पण करू शकते मी, असं पण करू शकते. त्यांना जे पाहिजे ते घेतात. आपण 10 इन्स्ट्रक्शन्स दिले तर ते 10च्या 10 फॉलो नाहीच करत, ते 2च करतील. पण 10 इन्स्ट्रक्शन्स देणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. तुमचं पेरेंटिंग वेगळं असू शकतं. मला पेरेंटिंग तुमचं कसं आहे, तुम्ही काही नियम बनवलेत का, तुम्हाला काय आवडतं तुमच्या लहान मुलांनी केलेलं, तुम्ही ओव्हरऑल कसं स्ट्रक्चर केलं आहे हे पण मला जाणून घ्यायला आवडेल. ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. ओके, ऑल राईट. सो तुझे शूज घाल, वेअर युअर शूज. ओके, वेअर युअर शूज. हे ॲक्च्युली प्रत्येक वाक्याला मला ना आठवत आहेत घटना माझ्या आणि माझ्या मुलीच्या घडलेल्या, काय काय आमचं होत असतं या एक वाक्यावरून ते मला आठवतं. एनिवे, वेअर युअर शूज. तुझं शाळेतला दिवस कसा होता? ओके, हाऊ वॉज युअर डे ॲट स्कूल? हाऊ वॉज युअर डे ॲट स्कूल? तू तुझा डबा संपवला का? डिड यू फिनिश युअर टिफिन? डिड यू फिनिश युअर टिफिन? मंडळी, तुम्हाला वाटत असेल की हे वाक्य खूप सोपी आहेत, पण ट्रस्ट मी, ही वाक्य मी सगळी जी आहेत ना आत्ता मी डेली लाईफमध्ये डेली मी ही वाक्य बोलते माझ्या मुलीशी, म्हणूनच मी ही वाक्य लिहिलेली आहेत. आणि तुम्ही पण बोला, खूप जास्ती फरक पडतो. छोट्या छोट्या वाक्यांनी सुद्धा खूप फरक पडतो. हे सगळी वाक्य मी माझ्या मुलीशी बोलते. हाऊ वॉज युअर डे ॲट स्कूल? डिड यू फिनिश युअर टिफिन? हे 2 क्वेश्चन्स तर मी जेव्हा तिला पिकअप करते स्कूलमधून हे 2 क्वेश्चन्स माझे असतातच असतात. ओके, तुझं दप्तर आणि जे शूज आहेत त्यांच्या जागेवर ठेव. कीप युअर बॅग अँड शूज इन देअर प्लेसेस. कीप युअर बॅग अँड शूज इन देअर प्लेसेस. तुझे हात धू. वॉश युअर हँड्स. वॉश युअर हँड्स. तू शाळेत नवीन मित्रमैत्रिणी बनवले का? डिड यू मेक न्यू फ्रेंड्स टुडे? डिड यू मेक न्यू फ्रेंड्स टुडे? तुझे कपडे बदल. चेंज युअर क्लोथ्स. चेंज युअर क्लोथ्स. तुला काही खायचं आहे का? डू यू वॉन्ट टू ईट समथिंग? डू यू वॉन्ट टू ईट समथिंग? जा आणि तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत खेळ. गो अँड प्ले विथ युअर फ्रेंड्स. गो अँड प्ले विथ युअर फ्रेंड्स. तुझा गृहपाठ पूर्ण कर. कम्प्लीट युअर होमवर्क. कम्प्लीट युअर होमवर्क. तुझं अक्षर दाखव. शो मी युअर हँडरायटिंग. शो मी युअर हँडरायटिंग. व्यवस्थित लिही. राईट प्रॉपरली. राईट प्रॉपरली. टी व्ही पाहू नकोस. डोंट वॉच टी व्ही. डोंट वॉच टी व्ही. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आहे. इट्स टाईम फॉर डिनर. इट्स टाईम फॉर डिनर. सावकाश खा. ईट स्लोली. ईट स्लोली. अजून एक मला पेरेंट्सना प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही जेव्हा लहान मुलांना भरवता किंवा त्यांचं ते खाता, सो बेसिकली खायच्या टायमिंगला टी व्ही तुम्ही दाखवता की नाही दाखवत? आता हे खूप एक डिबेट होऊ शकते ह्याच्यावर की टी व्ही दाखवून मुलांनी खायला पाहिजे का नाही खायला पाहिजे. मी माझ्या मुलीला खूप सवय लावते की जेव्हा जेवतो आपण तेव्हा घरच्यांच्या सोबत एकत्र बसून जेवायचं, टी व्ही लावायचा नाही. आणि आय थिंक मी सक्सेसफुल झाली आहे ही सवय लावायला. जेवताना कोणीही आमच्याकडे टी व्ही बघत नाही. खूप सांगायला लागलं मला आधी की नाही आता नाही लागत टी व्ही, इंटरनेटच गेलं आहे, लाईटच गेलं आहे, चला आपण एकत्र जेवूया. पण ती सवय हळूहळू इन्कल्केट करा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा लहानपणापासून तुम्ही बिल्ड करू शकता. त्याच्यावरून सुद्धा मला सांगावं असं वाटतंय की तुम्हाला असे पण व्हिडिओ आवडतील का लाईक रिलेटेड टू पेरेंटिंग किंवा लहान मुलाला कसं वाढवायचं, छान सवय कशा लावायच्या, तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मी दुसरं चॅनल एक स्टार्ट करायचा विचार करते आहे. इतक्यात मी सांगणार नाही काय नाव असेल किंवा काय असेल, पण मला नक्की कमेंट करून सांगा जर का तुम्ही एक आई आहात, पेरेंट्स आहात अँड इफ यू आर इंटरेस्टेड टू वॉच असं डेली कंटेंट अबाउट मी अँड माय डॉटर, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्या कमेंट्सना रिप्लाय करून सांगेन तुम्हाला जे काही चॅनलचं नाव आहे आणि कधीपासून मी सुरू करते ते. मी खूप एक्सायटेड आहे, बट लेट्स सी हाऊ इट गोज. कारण सध्या शेड्यूल खूपच पॅक आहे, पण मला खरंच हे सुरू करायचं आहे. इंग्लिश सेंटेन्सेस फॉर किड्स हा व्हिडिओ
माझ्या खूप जवळचे असतात ही सिरीज. खूप पर्सनली हे सेंटेन्सेस मी बनवते, कारण मी माझ्या मुलीसोबत हेच बोलते आणि असं मला वाटतं की बाकीच्या आयांनी पण छानपैकी त्यांच्या बालकांचं संगोपन करावं. सो इट इज द टॉपिक इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. ऑल राईट. सो तुम्हाला जर म्हणजे आवडणार असेल तर मला जरूर कमेंट करून सांगा. आपण त्या नवीन चॅनलवर कनेक्ट होऊया सगळ्या मॉम्स. ओके, एनिवेज कमिंग बॅक टू द व्हिडिओ. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. पूर्ण घास चाव. लहान मुलं गिळतात. लिटरली श्रीनिधी तर एक चावते आणि गिळते. सो आय हॅव टू टेल हर च्यू इट कम्प्लिटली किंवा च्यू इट प्रॉपरली. च्यू इट प्रॉपरली. ऑल राईट. चल चालायला जाऊयात. ओके, चल चालायला जाऊयात. लेट्स गो फॉर अ वॉक. लेट्स गो फॉर अ वॉक. तुला दूध प्यायचं आहे का? डू यू वॉन्ट टू ड्रिंक मिल्क? डू यू वॉन्ट टू ड्रिंक मिल्क? तुझा नाईट ड्रेस घाल. वेअर युअर नाईट ड्रेस. वेअर युअर नाईट ड्रेस. चल एकत्र वाचूया. लेट्स रीड टुगेदर. लेट्स रीड टुगेदर. जसं मी म्हटलं की प्रत्येक सेंटेन्सला ना मला खूप सांगावंसं वाटतात गोष्टी, पण आत्ता आपण इंग्लिश शिकतो त्याच्यामुळे खूप अवॉइड करते किंवा खूप थांबवते माझ्या फिलिंग्स की रीडिंगचं महत्त्व लहान मुलांसाठी किंवा छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे खेळून आल्यावर हातपाय तोंड धुवून घरातले कपडे घालणं किंवा छोट्या छोट्या गोष्टी. सो आय जस्ट वॉन्ट टू शेअर सो मेनी थिंग्स ज्या मला वाटतात, बट ऑब्व्हियसली इकडे शेअर केलं तर जे इंग्लिश शिकायला ते बोर होतील. सो आय एम थिंकिंग ऑफ रिअली स्टार्टिंग अ न्यू चॅनल. ओके, कमिंग बॅक टू द टॉपिक. मी आता अजिबात माझे एक्झाम्पल्स देणार नाही आहे. आपण सेंटेन्सेसवर स्टिक राहू आणि बघूया आपण. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. तुला गोष्ट ऐकायची आहे का? तुला गोष्ट ऐकायची आहे का? डू यू वॉन्ट टू लिसन टू द स्टोरी? डू यू वॉन्ट टू लिसन टू द स्टोरी? लाईट बंद कर आणि झोपी जा. टर्न ऑफ द लाईट अँड फॉल अ स्लीप. टर्न ऑफ द लाईट अँड फॉल अ स्लीप. शुभरात्री. गुड नाईट. गुड नाईट. तर मंडळी, हे होते काही वाक्य, ओके, जी तुम्ही बोलू शकता इंग्लिशमध्ये अगदी उठल्यापासून ते झोपेपर्यंत. ही अगदी बेसिक वाक्य सांगितलीत मी, पण अजून इन डिटेल व्हिडिओ मला नक्की बनवायला आवडेल. लाईक सकाळी तुम्ही हे करू शकता, दुपारी हे वाक्य बोलू शकता, रात्री हे वाक्य बोलू शकता. तुमच्या बेसिकली ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, तुमच्या मुलाचं वय, ओके, स्टँडर्ड पण सांगू शकता, नाव वगैरे काही सांगू नका, पर्सनल डिटेल्स देऊ नका कुठल्या शाळेत आहे वगैरे, बट बेसिकली फक्त वय आणि तुम्हाला काय अजून तुमच्या मुलाला डेव्हलप करायला कसं आवडेल, तुम्ही काही रोडमॅप डिसाईड केला आहे का, तुम्हाला माहिती आहे का तुमचं मूल कशात चांगलं आहे का, तुम्ही अजून ट्राय करताय की आपण अजून 5 गोष्टी बघू मग आपण ठरवूया कशात आपलं मूल चांगलं आहे. सो जे काही आहे रिलेटेड टू किड्स, जे तुम्हाला वाटतंय शेअर करावं असं, मला नक्की शेअर करा कमेंट्समध्ये आणि मी कमेंट्समध्ये नक्की तुम्हाला रिप्लाय करेन आणि सांगेन की नवीन माझ्या चॅनलचं नाव काय असणार आहे. आणि विचार तर आहे सुरू करायचा, बट लेट्स सी कधी येतोय पहिला व्हिडिओ त्याच्यावर. मी नक्की तुम्हाला अपडेटेड ठेवेन वाया दिस यूट्यूब चॅनल ॲज वेल. आणि हो, माझं ॲप अजून डाउनलोड केलं नसेल तर ॲप नक्की डाउनलोड करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचा ॲप आहे. लिंक्स ज्या आहेत त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहे. प्रत्येक लेसन नंतर एक MCQ टेस्ट पण असते, म्हणजे तुम्हाला कळेल की लेसन बघितल्यावर आपल्याला किती कळलं आहे. ती टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आज लेसन 1 बघितलं आहे, उद्या जमत नाही आहे, परवा लेसन 2 बघा. तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही इंग्लिश शिकू शकता, अगदी स्टेप बाय स्टेप. सो नक्की ॲप डाउनलोड करा. सिलेबस समजून जाईल, फीस समजून जाईल, सगळी माहिती तिकडे मिळेल तुम्हाला. त्यामुळे ॲप नसेल डाउनलोड केला अजून तर ॲप नक्की डाउनलोड करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.